प्रत्येकाचे हृदय तुमच्यासारखे नसते, जे दुसऱ्याच्या सुखातही आनंदी होते आणि दुसऱ्यांच्या दुःखात दुःखी होते. म्हणूनच देवाने तुम्हाला प्रत्येक त्यांच्या नजरेमध्ये ठेवलेले आहेत आणि देवाने आज तुम्हाला हा देवी स्वरूपी संदेश पाठवले आहेत, जेणेकरून तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जाल आणि तुम्हाला आयुष्यात मोठा चमत्कार पाहायला देखील मिळावं. यासाठी आज देवाने तुमच्यासाठी हा देवी स्वरूपी संदेश पाठवले आहेत. या संदेशाकडे आज काहीही करून दुर्लक्ष करू नका, कारण देव तुम्हाला काहीतरी गुप्त आणि देवी गोष्टी बोलण्याकरिता आलेले आहेत. देव म्हणतात, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, तर तुझं नाव खऱ्या मनाने प्रत्यक्ष कमेंटमध्ये लिही आणि चॅनल सबस्क्राईब कर आणि आत्ता दिव्य संदेश लाईक करा. प्रिय भक्तांनो, देव म्हणतात कुटुंबात काहीतरी अद्भुत घडणार आहे. तुझ्या कुटुंबात आनंद आणि शांती आता कमी झाली आहे. तुझ्या घरात एक व्यक्ती आहे जी स्वतःपेक्षा इतरांच्या बोलण्यावर जास्त विश्वास ठेवते. तू वाईट नाहीस, पण बाहेरून लोक तुझ्या घरात भांडण लावू इच्छितात. हे खरे आहे की जेव्हा कुटुंबात त्रास होतो तेव्हा माणूस मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होतो. त्याला जास्त राग येतो. कोणी काम करावेसे अजिबात वाटत नाही. सर्व काही अव्यवस्थित होते. पण आता तू काळजीमुक्त आहेस. तुझ्या घरात एकमेकांवर इतका सकारात्मक विश्वास आहे. नकारात्मक ऊर्जा किंवा नकारात्मक शक्ती तुमच्या कुटुंबाला हानी पोचू शकणार नाही. तुमची भक्ती, प्रेम आणि विश्वास अटूट आहे. प्रत्येक संकटात तुम्ही सर्वोत्तम कार्य केला आहात. प्रथम तुम्ही मला बोलवले आहे आणि मी सदैव तुमच्या सोबत आहे. जर कुटुंबातील एक सदस्य धार्मिक असेल, देवावर श्रद्धा असेल, सत्याच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याचा सकारात्मक प्रभाव संपूर्ण कुटुंबावर पडू लागतो. हो, तो अथक प्रयत्न करतो. माझ्या प्रिय भक्ता, नेहमीच तुझ्या कुटुंबावर माझे आशीर्वाद आहेत. याबद्दल अजिबात चिंता करू नको की देव तुझ्या कुटुंबावर नजर ठेवत आहेत का नाहीत, असे विचार करणं थांबव आणि देवांच्या देवी शक्तींना ओळख. देव म्हणतात, माझ्या प्रिय भक्ता, येणाऱ्या काही काळात तुझ्या आयुष्यात असे मोठे चमत्कार घडणार आहे, जे चमत्कार पाहताच तू आश्चर्यात पडशील आणि प्रत्यक्ष मला धन्यवाद म्हणशील, कारण मी आता तुझे सर्व काही आयुष्य बदलणार आहे. एक उज्ज्वल आणि चांगले भविष्य दर्शवणारे सुंदर फूल उमलत आहे. हे सूचित करते की तू तुझ्या इच्छा आणि स्वप्नांनी भरलेला आहेस आणि तू इथेच अजिबात थांबणार नाही. उत्कृष्टतेने तुझ्या रक्तवाहिन्यांमधून वाहणारी आग तुझ्या आत्म्यांमध्ये आहे. हे मला समजले आहे की तू योग्य मार्गावर आहेस आणि तू कधीही चांगले बनायचे ध्येय ठेवले आहे. मला माहिती आहे की तुला या जगात आनंद मिळवण्याची इच्छा आहे. काही वेळा जेव्हा लोक गोष्टी वेगळ्या पद्धतीने समजून घेतात, तेव्हा त्यांच्यात मत्सर आणि तिरस्काराची भावना निर्माण होते, ज्यामुळे ती स्वतःला लोकप्रिय बनवण्याचा दावा करतात. परंतु प्रत्यक्षात ते तसे करू शकत नाहीत, कारण ते स्वतः अनैतिक गुणांसह संघर्ष करत आहेत. अशा परिस्थितीतही तू डगमगला नाहीस आणि तुझा चांगुलपणा ओळखण्याचा प्रयत्न केलेला आहेस. तथापि जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्या अडचणींना बळी पडते, तेव्हा ती सर्वप्रथम स्वतःला नकारू लागते आणि त्याचे आत्मप्रेम हळूहळू कमी होते. ते बहाणे शोधू लागते. त्यांना प्रत्येक गोष्टीत रस कमी होतो आणि जेव्हा त्यांना कोणत्याही कामाचा आनंद मिळत नाही, तेव्हा त्यांना थकवा जाणवू लागतो. ते स्वतःला कमजोर समजू लागतात आणि परिस्थितीच्या ओझ्याखाली गुदमरतात. त्यांनी केलेल्या चुकांबद्दल
गोष्टींबद्दल ते सतत विचार करतात. जर त्याने भूतकाळात वेगवेगळे निर्णय घेतले असते तर त्याची सध्याची परिस्थिती वेगळी असती आणि त्याला शांतता मिळत नाही. त्याच्या आत्म्याला उचलण्यासाठी तो स्वर्गातही दोष ओळखू लागतो. तो आपल्या प्रियजनांमध्येही एकटेपणाचा अनुभव घेतो आणि नकाराची भावना त्याला आतून पोकळ बनवते. निराशेच्या घरात आणि त्यापासून स्वतःला मुक्त करू शकत नाही. परंतु प्रिय भक्ता, जेव्हा अशा गोष्टी तुझ्या आयुष्यात घडतील तेव्हा काहीही न करता माझे नामस्मरण करण्याकडे लक्ष दे आणि आयुष्यात सकारात्मक विचार जास्तीत जास्त करण्याकडे लक्ष दे. हो, चिंता केल्याने आणि आयुष्यात दुःखी राहिल्याने सर्वात जास्त तुझी परिस्थिती खराब बनते हे जीवनातले सत्य आहे. त्यामुळे ते सत्य ओळख आणि आयुष्यात पुढे चल. म्हणजे आयुष्यात तुला मोठे तुझे ध्येयाचे शिखर गाठता येईल. आज तुझी प्रत्यक्ष तुमचे देव तुम्हाला काहीतरी उत्तम गोष्ट सांगण्यासाठी आले आहे जी तुमच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. हा दिवस माझ्या पहिल्या रूपाचा दिवस आहे. आज जर तुम्ही माझ्या या रूपाची विधिवत पूजा केली असेल तर मी तुमच्यावर रागावेल आणि तुम्हाला प्रत्यक्ष फळ मिळणार नाही असे अजिबात नाही. प्रिय भक्ता, सर्वप्रथम माझी पूजा केल्याने प्रत्यक्ष तुझे दुःख कमी होणार नाहीत. लक्षात ठेव, अनेको भक्त यांच्या मनामध्ये एकच प्रश्न असतो की देवांची रोज सारखी पूजा केली आणि देवापुढे जाऊन हात जोडले म्हणजे आपल्या आयुष्यात प्रत्यक्ष आनंद येईल असे अजिबात नसते. लक्षात ठेव, जेव्हा तुझे कर्म चांगले असतील, तुझे कष्ट प्रामाणिक असतील आणि जेव्हा तू प्रत्यक्ष चांगल्या मार्गावर असशील आणि जेव्हा देवापुढे जाऊन तू म्हणशील की देव, माझी ही अडचण आहे आणि माझी ही सर्वात मोठी अडचण लवकरात लवकर दूर करा. अशा प्रकारे जेव्हा तू प्रत्यक्ष देवांपुढे जाऊन म्हणशील तेव्हा देव तुझ्या मनातली गोष्ट सांगण्याआधी सर्वप्रथम नीट करतील. पण त्यासाठी तुला तुझे कर्म चांगले ठेवावे लागतील आणि तुला आयुष्यात चांगल्या प्रकारे पुढे जाण्यासाठी देवांचा आशीर्वाद गरजेचा आहे. यासाठी तुला कर्म चांगले ठेवून प्रत्येक कार्य करण्याकडे लक्ष द्यावे लागेल. हो, मगच तू तुझ्या आयुष्यात जास्त काळ प्रगती करू शकतो. लक्षात ठेव, देवांची दिवसातून कितीही वेळा पूजा केला असला तरीही देव तुला पावणार नाही. जेव्हा तुझे कर्म अतिशय वाईट असतील तेव्हा प्रिय भक्ता, लक्षात ठेव, सकाळी लवकर उठून स्नान करून व ध्यान करून मंदिरात जाऊन प्रथम प्रत्यक्ष देवांना एकच मागणं माग, ते म्हणजे माझे प्रत्यक्ष मन सकारात्मक असू द्या, माझ्या वागण्यात सकारात्मकता असू द्या, नकारात्मक विचारांना व गोष्टींना प्रत्यक्ष पार नष्ट करून टाका. अशा प्रकारे तू माझ्याकडे येऊन मागणं मन, नक्कीच मी तुझे सर्व काही नीट करेल आणि तुझे शत्रू देखील तुझ्या पुढे गुडघे टेकवतील आणि तू ज्या दिशेने जाल तुझी सर्व कामे पूर्ण होतील. देवांच्या कृपेने तुझे कधीही नुकसान होणार नाही आणि तू सर्वज्ञ होशील. जर प्रत्यक्ष जाणून तुला आनंद होईल की देव तुझ्या सोबत आहेत. देव म्हणतात, प्रिय भक्ता, तुला सध्या आता शिक्षा भोगावी लागेल. यासाठी तुला देखील मी सांगत आहे की होय, तुला आता शिक्षा भोगावी लागणार आहे आणि ती शिक्षा इतकी कठीण आहे जी प्रत्यक्ष थोडी देखील तू भोगली तर तू प्रत्यक्ष आयुष्य संपवण्याच्या मार्गावर जाशील. मात्र लक्षात ठेव, पुढे ऐकूनच पुढे चल, कारण मी तुला म्हणतो की तुला शिक्षा भोगावी लागते. मात्र लक्षात ठेव, या शिक्षेमधील 2 शिक्षा आहेत. यामधील एक शिक्षा आहे ती म्हणजे वाईट लोकांसाठी आणि
शिक्षा झाल्यानंतर द्वितीय शिक्षा आहे चांगल्या लोकांसाठी, चांगल्या भक्तांसाठी, प्रत्यक्ष वाईट भक्तांसाठी शिक्षा मी वाईट देणार आहे. त्यांचा काळ आता इतका खराब येणार आहे जो काळाची त्यांनी प्रत्यक्ष अपेक्षाही केली नसेल, इतका भयंकर त्यांचा काळ आता लवकरच येणार आहे. हे वाईट लोकांसाठी होते आणि जे चांगले कर्म करणारे माझे भक्त आहेत त्यांच्यासाठी सर्वोत्तम प्रथम शिक्षा आहे. ती शिक्षा म्हणजे त्यांचे दिवस आता चांगले सुरू होणार आहेत. प्रथम त्यांना कठीण अनुभव येतील, मात्र जितके कठीण त्यांना प्रथम अनुभव येतील तितकेच चांगले त्यांचे दिवस चांगले होणार आहेत. होय, या शिक्षा तुम्हाला देखील नक्कीच अनुभव घ्यावा लागेलच, कारण या पासून कोणीही प्रत्यक्ष वाचू शकले नाही. जेव्हा देव तुमच्याकडून कष्ट करून घेण्याचा प्रयत्न करतात, तुमच्याकडून काम करून घेण्याचा, तुमच्या क्षेत्रात काम करून घेण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा जास्त उत्साहाने तुम्ही कार्य करा, कारण तुम्ही काम करत असताना कोणत्याही स्थितीत देव तुम्हाला इजा करू शकणार नाहीत, इजा प्रत्यक्ष करू शकणार नाहीत, कारण देवांची इच्छा आहे की तुम्ही या क्षणाला इतकी मेहनत आणि संघर्ष केले पाहिजे, कारण देवांच्या मनात आहे की तुम्हाला लवकरच प्रचंड मोठे आणि यशस्वी बनवायचे आहे. होय, मी तुला सांगितलेले प्रत्येक शब्द अर्थतेने जर तू ऐकलेला असशील तर नक्कीच आता यापुढील तुझ्या आयुष्यात सर्व काही ठीक होणार आहे. यावरती विश्वास असल्यास आत्ताच कमेंट कर, हो देव, मला तुमच्या प्रत्येक शक्तींवरती विश्वास आहे, आणि म्हण, देवांची लीला ही अद्भुत आहे, त्यामुळे काळजी करू नका. देवांच्या अद्भुत शक्तीवरती विश्वास ठेवा. देव म्हणतात, प्रिय भक्ता, आज मी प्रचंड आनंदी आहे, कारण मला सांगण्यात आनंद होतो की तुझ्या आयुष्यात जे काही घडणार आहे ते घडल्यानंतर तू आश्चर्यात पडशील आणि आयुष्यात आनंदी देखील होऊन जाशील. त्यासाठी तयार राहा. जर तुझ्या आयुष्यात आनंद तुला भोगायचा असेल तर तुला आजचा हा संदेश दुर्लक्ष करायचा नाही. एक शुभ आणि प्रदर्शपण माहिती जमा होणार आहे. तुझे दिवस कसे बदलतात आता हे पाहत राहा. जो कोणी माझा देवी संदेश स्वीकारतो आणि हा पूर्ण नाही तर त्यांच्याकडे जितका मूल्यवान वेळ आहे तितका वेळ देऊन ऐकण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्या आयुष्यात आनंद प्रचंड जास्त प्रमाणात येतो. प्रिय भक्ता, तुझ्यावर आणि तुझ्या कुटुंबावर माझे आशीर्वाद अनंत काळ असतील, त्यामुळे याची चिंता करू नको. आयुष्यातील निगडीत आता हा संदेश आहे. तू कधी कधी तुझ्या यशाने इतका पुढे जातो की लोक तुझ्यावर रागावू लागतात, त्यांना तुझा खूप हेवा वाटू लागतो. तुझे यश, होय, हा तुझ्या यशाचा मूल मंत्र आहे, कारण माणसाने तुम्हाला नापसंत करतात. चला आजपासून सुरुवात करा. मी तुम्हाला हे सांगण्यासाठी आलो आहे की तुमच्या यशाचा अनेकांना हेवा वाटू लागला आहे, परंतु तुम्ही कोणतीही भीती न बाळगता तुमच्या यशाकडे वाटचाल करत आहात आणि लवकरच तुमच्या हृदयात एक नवीन ऊर्जा येईल जिथे तुम्हाला पुन्हा तरुण प्रत्यक्ष बनवेल. तरुण विचार आणि व्यक्तिमत्व सह, कारण ही ऊर्जा प्रेमाची आहे. प्रिय भक्ता, स्वतःवर प्रेम करायला तू विसरत जात आहेस. मी पाहू शकतो. या मोकळ्या आकाशात उडण्यासाठी स्वतःला सोडू नको. तू ते विसरता आणि हा तुझ्या ओळखीचा अर्थ आहे. जेव्हा तू प्रत्यक्ष हा अर्थ विसरतो, मी प्रत्येक वेळी हा अर्थ तुला याद करून देण्याकरिता तुझ्या समोर येत असतो. प्रिय भक्ता, मी तुला सांगतो, तुझ्या आयुष्यात आता प्रत्यक्ष मोठी गोष्ट घडणार आहे आणि ती मोठी गोष्ट पाहताच तू आश्चर्यात पडशील. पण त्याआधी जर तू अजूनही
अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसतील तर लगेच सबस्क्राईब कर, जेणेकरून माझे असेच नवीन नवीन देवी स्वरूपी संदेश सर्वप्रथम तुला प्राप्त होऊन जातील. होय, मी तुला सांगतो, आनंदाचा कॉल तुला आता येणार आहे. आनंदाची बातमी तुला मिळणार आहे. फक्त स्वतःच्या शक्तीला ओळख, माझ्या शक्तींवर विश्वास ठेव आणि पुढे वाटचाल करत जा. प्रिय भक्ता, इत्यादींची इच्छा ठेवते. आता जी देवाकडून म्हणजे प्रत्यक्ष इच्छा करतात त्यांना 3 अत्यंत दुर्मिळ गोष्टी घ्याव्या लागतात. त्यांना त्यांच्या गुणवंत मुलांना मी खालीलप्रमाणे देत आहे. पहिली दुर्लभ गोष्ट म्हणजे खरी भक्ती. दुसरी दुर्लभ गोष्ट म्हणजे माणसाच्या मनातील वैज्ञानिक आणि आविष्कार धार्मिक वेदनांचे स्पष्टीकरण किंवा सामाजिक परिवर्तन घडून आणणारी अशी माझी प्रत्यक्ष भक्त खूप भाग्यवान आहे. त्यांना जीवनातील अनंत रहस्य जाणून घेण्याची त्यांच्यामध्ये प्रचंड जास्त शक्ती आहे. 3 दुर्मिळ गोष्टींपैकी मी ते फक्त माझ्या सर्वात सक्षम मुलांना पुरवतो, कारण हे करण्याआधी मी प्रत्यक्ष त्यांची कसून चाचणी घेतो आणि हा देवी संदेश पूर्ण एक हो. तुला प्रत्यक्ष मी तुझी कसून चाचणी घेत आहे की तू प्रत्यक्ष मी म्हणत असणाऱ्या प्रत्येक गोष्टींसाठी परिपूर्ण आहेस का नाहीस याची मी परीक्षा घेतो. तुझ्या आयुष्यात खूप कम सकारात्मक ऊर्जा आणि संपत्ती आहे असं तुला वाटते, मात्र लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यात सर्व काही मी तुला दिलेले आहे. फक्त तुला प्रत्यक्ष मी तुला काहीही दिलेले नाही असा प्रश्न तुझ्या मनात येतो. ज्या व्यक्तीची तू वाट पाहत होता त्या व्यक्तीकडून तुझी पूर्ती होईल. ती प्रतीक्षा आता संपेल आणि ती व्यक्ती तुझ्या समोर असेल. जीवनातील पाण्याचा प्रवाहासारखा असेल तो त्यांना वेगाने आकर्षित करेल. प्रिय भक्ता, आज सहजतेचे रूपांतर सहजतेत होईल. लोकांना तुझ्याकडे आकर्षित करण्याच्या क्षमतेत बदल होईल. तू असे काहीतरी करत आहेस ज्यामुळे या सर्व गोष्टी तुझ्या आणि तुझ्या आयुष्यात घडतील आणि प्रत्यक्ष सकारात्मक दिवस तुझे जातील. तू अचानक आयुष्यात सर्व काही प्राप्त करून बसशील, मात्र त्यासाठी तुला अजून काही वेळ लक्ष देण्याची गरज आहे. जर तू लक्ष देणार नाहीस तर प्रत्यक्ष तू आयुष्यात मागे राहशील. माझ्या प्रिय भक्ता, विश्वास ठेव की मी तुझा देव प्रत्येक वेळी तुझ्या सोबत आहे आणि मी तुला कधीही एकटा सोडणार नाही यावरती पूर्णत्व विश्वास ठेव. फक्त सकारात्मक गोष्टी मी तुला सांगतो. नकारात्मक गोष्टींकडे मी तुला नेण्याचा प्रयत्न करत नाही, मात्र तू अनेकांच्या म्हणण्यावरून नकारात्मक गोष्टींकडे जात आहेस. ते करणे टाळ. होय, आता प्रत्यक्ष देवी कृपेमुळे तुझ्या आयुष्यात सर्व काही तुला प्राप्त होऊन जाईल. यावेळी तू वास्तवापासून थोडेसे दूर आहे. तुझ्या मनात सकारात्मक विचार निर्माण होत आहे. तू समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवत आहेस. तुलाही वाटत आहे की हे सर्व देवी आहेत, पण काहीतरी घडते. ते म्हणजे तू सामान्य गोष्टीपेक्षा थोडा वरचा विचार करत आहेस. तुला काहीतरी देवी शक्ती आता पाहायला मिळणार आहे. तुला तुझ्या घरात खूप काही करायचे आहे. खूप काही प्रत्यक्ष तुला ऐकायचे आहे. जेव्हा तुझ्या आजूबाजूचे लोक संकटात असतात तेव्हा तू वाईट परिस्थितीत प्रत्यक्ष त्यांच्या जवळ जाऊन मदत करतास, तेव्हा सर्वप्रथम तू त्यांची डाळ आणि आधार बनतो. प्रिय भक्ता, तू त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यात प्रचंड जास्त मदत करतो. त्यामुळे तुला आता घाबरण्याची गरज नाही. जर तुझा माझ्यावरती विश्वास असेल तर कृपया आजचा देवी संदेश आत्ताच लाईक कर आणि चॅनलला सबस्क्राईब कर, कारण अशा वेळी अनेक ग्रह आहेत, ब्रह्मांड, जे आज आपली स्थिती बदलत आहेत. जे तू तुझा स्वभाव बदलत आहेस, आता त्यापैकी काही सतत तुझ्यासोबत आहे, कारण तू तुझ्या मेहनतीच्या जोरावर तुझ्या यशाची गती आकर्षित केली आहे.
हे आयुष्यभर लक्षात ठेव. क्षणभरही तू एकटा नाही. जे तुझं स्वप्न आहे ते डोळ्यात नक्कीच सिद्ध होईल. आता फक्त तू प्रत्यक्ष बघ. तुला कसलाही त्रास सहन करावा लागणार नाही. तुझा काही असो, प्रत्यक्ष यशाचा आनंद तू घेशील. आता तुला सुख मिळेल, तुला शांती मिळेल, प्रत्यक्ष तुला समृद्धी आणि आंतरिक शक्ती मिळेल. तुझे जीवन आनंदाने भरले जाईल. माझ्या प्रिय भक्ता, तू तरच तुझा गंतव्यस्थानावर जाशील. दुसऱ्यांच्या सुखाचा विचार केला तू होता. जर तू नेहमी असाच विचार केला तर नक्कीच देवांची कृपा अजून तुझ्यावर होत जाईल. फक्त प्रत्येकाच्या सुखाचा विचार करत करत स्वतःला विसरून जाऊ नको. देवांची इच्छा आहे की तू हा संदेश अजून काही वेळ देऊन ऐकावे. प्रिय भक्तांनो, असेच देवांचे प्रेमळ संदेश प्राप्त करण्यासाठी आपलं चॅनल या श्रेणी सबस्क्राईब करा आणि संदेशाला लाईक करा. प्रिय भक्ता, जे व्यक्ती तुझ्याशी शत्रुत्व बाळगू शकतात, परंतु तू त्यांच्या शत्रुत्वाचा बदल घेऊ नको. त्याऐवजी तू तुझे सर्व लक्ष माझ्यावर विश्वास ठेवून कर. मला प्रत्यक्ष जिथे स्वीकृती तुला देवी बनवते. हो, माझ्या शक्तींवरती विश्वास असल्यास सर्व काही शक्य आहे. देव म्हणतात, वाटेवर चालताना अडथळे येणार नाहीत असे म्हणता येणार नाही. प्रिय भक्ता, लक्षात ठेव, प्रत्येक वाटेवर अडचणी येतच असतात, काटे येतच असतात. फक्त तू त्यांना पराभूत करण्याचा प्रयत्न कर. त्यांना पराभूत कर आणि पुढे चल. सर्व काही संपले असे जेव्हा वाटेल तेव्हाच तो खरा दिवस असतो सर्व काही नीट होण्याचा. फक्त तू प्रत्यक्ष मन लावून माझ्यावरती विश्वास ठेव. आता तू विजय मिळवू शकणार आहेस. तू विजयी होणार आहेस. मी तुझ्या जीवनात ऊर्जेने भरलेली मुख्य देवता पाठवत आहे. जेव्हा हा देवदूत तुझ्या ऊर्जेच्या क्षेत्रात प्रवेश करेल तेव्हा तू स्वतःला सर्वोत्कृष्ट आणि सर्वात आदरणीय समजशील. जेव्हा तुला तुझ्या अहंकाराची वाढ थांबवावी लागेल तो क्षण तुझ्या जीवनात आनंदाचा पूर्ण आणेल. मला माहिती आहे की तू किती अश्रू ढाळले आहेत आणि तुझ्या चांगल्या जीवनासाठी मला तुझ्या प्रयत्नांची प्रशंसा करायची आहे. होय, मी तुझा संघर्ष व्यर्थ जाऊ देणार नाही. मी तुझ्या प्रयत्नांची प्रशंसा करतो. मला माहीत आहे तू किती संघर्ष केला, तू किती कष्ट केले आणि तू कोणत्या प्रकारच्या लोकांचा सामना केला. म्हणून मी तुझे कौतुक करतो. तुझ्या प्रत्यक्ष आयुष्यात आता मी चांगले करणार आहे. या देवी शक्तींवरती तुला विश्वास असल्यास नक्कीच तुला आयुष्यात पुढे जाण्याकरिता मी जास्त मदत करेल. होय, मी तुला म्हणतो की तुझ्या आयुष्यात सर्व काही ठीक होईल. मग यावरती विश्वास ठेव आणि आयुष्यात पुढे चल. प्रिय भक्ता, आता तुला आनंद मिळेल जिथे तू आनंद अनुभव घेशील. एक नैतिक स्वर्ग असेल जिथे तुझे जीवन अर्थपूर्ण असेल. जिथे तुला कोणतीही प्रत्यक्ष तार जोडलेली सापडणार नाही. जिथे माझी आठवण तुला प्रत्यक्ष ठेवू शकतो. प्रिय भक्ता, लक्षात ठेव, हे जीवन तुला आकर्षित करण्यासाठी तुला कोणत्याही तक्रारीशिवाय आनंदाने मात करावी लागेल आणि तुझ्या विजयाची पुष्टी तुला करावी लागेल. लक्षात ठेव, मी एक चांगले जीवन जगण्यासाठी पात्र आहे. अशा प्रकारे मनात विचार आत्तापासूनच ठेव. तू या जीवनात पात्र देखील आहेस. मग तुला तुझ्या आयुष्यात आश्चर्यकारक चमत्कार घडताना दिसतील. मी तुला प्रत्यक्ष म्हणतो, तुला शक्ती अनुभवायची गरज आहे. तुला स्वतःमध्ये खोलवर जाण्याची गरज आहे आणि असे करण्यात जास्त वेळ वाया घालवण्याची गरज नाही. तुझ्यातील सर्व प्रकारच्या निराशा दूर करण्याची हीच वेळ आहे. पुढे जाण्याची हीच योग्य वेळ आहे. ही संधी वाया प्रत्यक्ष जाऊ देऊ नको. हे घडण्याची शक्यता आता तुझ्यावर वर्चस्व गाजवू देऊ नको. त्यात खूप काही दडलेले आहे ते त्यासाठी. त्याचप्रमाणे जर त्यांनी
सद्वना वाटली तर त्यांना त्याच्या अनेक पटींनी आनंद मिळेल, परंतु जर त्यांनी अहंकार वाटवला तर त्यांना त्यापेक्षा जास्त अहंकार मिळेल. प्रत्यक्ष जर त्यांनी दुःख वाटू दिले तर त्या बदल्यात त्यांना दुःख दुप्पट मिळेल. जेव्हा तू हसून आणि समाधानी राहशील तुला त्यापेक्षा जास्त समाधान मिळेल. मला प्रत्यक्ष तुझ्या आयुष्याबद्दल गोष्टी माहिती आहेत. मला या ब्रह्मांडात काय काय घडत आहे सर्व काही माहिती आहे. त्यामुळे असे समजू नको की तुझ्यासोबत काय काय घडत आहे आणि पुढील काळात तुझ्या आयुष्यात काय घडणार आहे याची चिंता करू नको. प्रिय भक्ता, वेगवेगळ्या भावना ओळखल्या तुला गेल्या पाहिजेत आणि त्यावर नियंत्रण ठेवणे जेणेकरून तू फक्त सकारात्मक विचारांचीच कदर करू शकशील. होय, काहीही झालं तरी कोणी तुझ्यासोबत असो वा नसो, जरी सगळं जग तुझ्या विरोधात असलं तरी मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तुला सोडणार नाही, मी तुला हरू देणार नाही. मी तुला प्रत्यक्ष आयुष्यात वाया घालू देणार नाही. तू नेहमी स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि मग तुला समजेल की नेहमी मी तुझा विचार करतो आणि तुझ्या आयुष्यात चमत्कार करण्यासाठी मी प्रत्यक्ष अनेको वेळापासून तयार आहे. तुला या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे आणि माझ्या देवी शक्तींवरती विश्वास ठेवले पाहिजे. हो, माझ्या शक्तींवर विश्वास ठेव आणि आयुष्यात सर्वप्रथम जास्त पुढे जा आणि प्रत्येक वेळी नामस्मरण करीत राहा.